नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील, वेट डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली। आज जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर आज रंगपंचमी पण आहे आणि रंगपंचमीच्या पण तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। खरं तर रंगपंचमी हा उत्सव, हा सण इतका आनंदाचा आहे की नुसतं बाह्य रंग लावून उपयोग नाही, तर मनामध्ये उमटणारे अनेक रंग आहेत। प्रेमाचे आहेत, विश्वासाचे आहेत, मैत्रीचे आहेत, उत्कट भावनेचे रंग आहेत। तर हे सगळे रंग उधळण्याचा आजचा हा दिवस आहे। खरं तर महिला दिन आणि रंगपंचमी इतकं सुंदर हे कॉम्बिनेशन आलेलं आहे, पण तरीसुद्धा मनामध्ये प्रश्न पडतो, खरंच आज आपण महिला दिन साजरा करायचा का हो? कारण आपल्या कार्यकर्तृत्वाची महिलांच्या झेप इतकी मोठी आहे, भरारी इतकी उत्तुंग आहे, पुरुषांच्या बरोबरीनंच नव्हे तर पुरुषांच्या 4 हात आपण पुढे आहोत। आणि मग 365 दिवसातला एकच दिवस का आपला उत्सवाचा? आणि म्हणून मग मला वाटतं की आज आपण मनामध्ये विचार करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि मग विचार करायचा तर काय करायचा, तर घरामध्ये आपण आई म्हणजे संस्कार जननी असतो। आपण आपल्या बालमनावर मुलांच्या असे संस्कार व्हायला पाहिजेत की लिंगभेद जी आहे, लिंगभेद समानतेचे संस्कार होणं गरजेचं आहे। कारण लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे, पाणी मागायचं तर आईलाच मागायचं। आपण तेच बाबांना पाणी मागा म्हणत नाही, वडिलांना पाणी मागा म्हणत नाही। काय असेल तर हे तू करू नको, हे दादानं करायचं, हे तुझं काम नाही, हे त्याचं काम नाही। तर ही जी संस्काराची ही आपली जी मानसिकता आहे महिलांची, ती आपण बदलणं गरजेचं आहे। कारण 21व्या शतकातल्या स्त्रीचं उत्तुंग असं हे कार्यकर्तृत्व आहे। तर पुरुष आणि स्त्री नुसतं समानता म्हणून चालणार नाही, तर ते संस्कार घरामध्ये होणं महत्त्वाचं आहे। तर ह्या महिला दिनाच्या आणि रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असे प्रेमाचे, विश्वासाचे, आशेचे आणि स्वप्नपूर्तीचे रंग उधळत राहावा, याच शुभेच्छा। धन्यवाद।